नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात इतिहास इयत्ता 8वी पाठ 14वा महाराष्ट्र राज्याची निर्मिती. आपण ज्या राज्यात राहतो, महाराष्ट्र राज्य, त्याची निर्मिती कशी झाली हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भाषावार प्रांत रचनेची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती. महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ इसवी सन 1946 पासून सुरू झाली. अनेक स्थित्यंतरातून या चळवळीची वाटचाल होऊन शेवटी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आपण पाहिलं, भारताला स्वातंत्र्य मिळालं. मग त्यावेळी काय झालं, भाषावार प्रांत रचनेची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती. भाषावार म्हणजे समान भाषा असणाऱ्या लोकांचा एक गट तयार करून त्यांचा असा वेगळं राज्य तयार करायचं, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती. मग महाराष्ट्रातही काय झालेलं, मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ इसवी सन 1946 पासून सुरू झालेली. मग काय आलं, या चळवळीची वाटचाल होऊन शेवटी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आता त्याची पार्श्वभूमी आपण पाहूया. मराठी भाषिक लोकांच्या एकीकरणाचा विचार 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून अनेक जाणकारांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली. 1911 मध्ये इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर न. चि. केळकर यांनी लिहिले की मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी. लोकमान्य टिळकांनी 1915 साली भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती, परंतु त्या काळात भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याने हा प्रश्न मागे पडला. पार्श्वभूमी पाहूया आपण. मराठी भाषिक लोकांच्या एकीकरणाचा विचार 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच अनेक जाणकारांनी व्यक्त केला होता. म्हणजे जे मराठी लोक आहेत, मराठी भाषा बोलणारे लोक आहेत, त्यांचं एकीकरण व्हावं असं 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून अनेक जाणकारांनी हे आपले मत व्यक्त केले होते. मग 1911 मध्ये काय झालं, इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. मग त्या पार्श्वभूमीवर न. चि. केळकर यांनी असे लिहिले की मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी. म्हणजे मराठी भाषा बोलणारे सर्व लोक एका अंमलाखाली असावेत, म्हणजे एकत्र असावेत. आणि लोकमान्य टिळकांनी 1915 साली भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती, परंतु त्यावेळी काय झालेलं, आपला भारत स्वतंत्र नव्हता. म्हणजे मेन मुद्दा आपला भारत स्वातंत्र्याचा जो प्रश्न होता तो अधिक महत्त्वाचा असल्याने ही जी भाषावार प्रांतरचनेची लोकमान्य टिळकांची मागणी होती तो प्रश्न जरा मागे राहिला. 12 मे 1946 मध्ये बेळगाव येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. 12 मे 1946ला बेळगाव येथे एक साहित्य संमेलन आयोजित केले होतं आणि त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला होता. आता आपण संयुक्त महाराष्ट्र परिषद पाहूया. 28 जुलै रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. या परिषदेने मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत करावा, यात मुंबई, मध्य प्रांतातील मराठी भाषिक तसेच मराठवाडा आणि गोमंतक या मराठी भाषिक भागाचा समावेश करावा असा ठराव संमत केला. संयुक्त महाराष्ट्र परिषद पाहूया आपण. 28 जुलै रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरलेली. 28 जुलैमध्ये मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद होती, ती भरलेली होती. आणि या परिषदेने मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत करावा, यात मुंबई, मध्य प्रांतातील मराठी भाषिक तसेच आणि मराठवाडा आणि गोमंतक या मराठी भाषिक भागाचा समावेश करावा असा ठराव संमत केला. दार कमिशन पाहूया आपण. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 17 जून 1947 रोजी न्यायाधीश S.K. दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी दार कमिशनची स्थापना केली. संविधान सभेचे अध्यक्ष होते त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काय केलेलं, 17 जून 1947 रोजी न्यायाधीश S.K. दार यांच्या अध्यक्षतेखाली काय केलेलं, भाषावार प्रांतरचनेची भाषावार प्रांतरचना करण्यासाठी दार कमिशनची स्थापना केली होती. मग 10 डिसेंबर
1948 रोजी दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला, परंतु त्यामुळे हा प्रश्न सुटला नाही. आता आपण पाहूया त्रिसदस्य समिती, ज्याला JVP समिती असे म्हणतात. भाषांवर प्रांतरचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेसने 29 डिसेंबर 1948 रोजी एक समिती नेमली. यात पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टभिसी तारामय्या यांचा समावेश होता. या 3 सदस्यांच्या अध्यक्षरावरून JVP ही समिती ओळखली जाते. या समितीने आपल्या अहवालात भाषांवर प्रांतरचना काँग्रेसला तत्वतः मान्य आहे, पण ही योग्य वेळ नाही अशी शिफारस केली. या अहवालाविरुद्ध महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि त्याच वेळी जनजागृतीसाठी सेनापती बापट यांनी प्रभात फेऱ्या काढल्या. JVP समिती पाहूया आपण. त्याला त्रिसदस्य समिती असे म्हणतात. भाषांवर जी प्रांतरचना निर्माण करण्याची जी परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेसने काय केले, 29 डिसेंबर 1948 रोजी एक समिती नेमली. यामध्ये कोण कोण होतं? पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभिसी तारामय्या यांचा समावेश होता. मग हे 3 सदस्य होते, त्यांच्या अध्यक्षरावरूनच ही JVP समिती ओळखली जाते. आणि या समितीने काय केलं, आपल्या अहवालात भाषावर प्रांतरचना काँग्रेसला तत्वतः मान्य आहे, पण ही योग्य वेळ नाही अशी शिफारस केली. मग या अहवालाविरुद्ध काय झालं, महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. म्हणजे भाषावर प्रांतरचना करायचीच, मराठी भाषा बोलणारे लोक एका अंमलाखाली राहणार हे ठरलं होतं, परंतु त्यावेळी काय झालं, ही योग्य वेळ नाही अशी शिफारस केली. मग त्यावेळी काय झालं, या अहवालाविरुद्ध महाराष्ट्रावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, म्हणजे लोक जरा संतापले. त्याचवेळी जनजागृतीसाठी सेनापती बापट यांनी काय केलं, प्रभात फेऱ्या काढल्या. आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला आणि तो 50 विरुद्ध 35 मतांनी मंजूर झाला. यामुळे मुंबई महाराष्ट्रात असावी ही जनतेची इच्छा सिद्ध झाली. आपल्याला माहिती आहे, आचार्य अत्रे प्रसिद्ध लेखक होते. त्यांनी काय केलं, मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला आणि तो जो ठराव होता 50 विरुद्ध 35 मतांनी मंजूर झाला. म्हणजे 50 लोक होते मतदानासाठी आणि त्यामध्ये 35 मतं पडली या विषयासाठी आणि यामुळे मुंबई ही महाराष्ट्रातच असावी ही जनतेची इच्छा सिद्ध झाली. आता आपण पाहूया राज्य पुनर्रचना आयोग. भारत सरकारने न्यायमूर्ती S. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला. या आयोगाने 10 ऑक्टोबर 1955 रोजी आपला अहवाल सादर केला. या अहवालात मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण व्हावे अशी शिफारस केली. राज्य पुनर्रचना आयोग पाहूया. भारत सरकारने काय केले, न्यायमूर्ती S. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला आणि या आयोगाने 10 ऑक्टोबर 1955 रोजी आपला अहवालही सादर केला होता. या अहवालात काय केलेलं, तर मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस केली. नागपूर करार पाहूया. सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी 1953 मध्ये नागपूर करार करण्यात आला. या कराराप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. संविधानातील 1956च्या दुरुस्तीप्रमाणे कलम 371(2) चा समावेश संविधानात करण्यात आला. त्याप्रमाणे विकास कार्यासाठी समन्यायी निधी, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणासाठी पुरेसा निधी त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य शासनाच्या सेवेत नोकऱ्यांच्या संधी आणि महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक एक अधिवेशन नागपूर येथे घेणे इत्यादींची नागपूर कराराद्वारे हमी देण्यात आली. नागपूर करार पाहूया आपण. सर्व मराठी भाषिक जनता, जेवढे मराठी भाषा बोलणारे लोक आहेत त्या जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी 1953 मध्ये नागपूर करार करण्यात आला आणि या कराराप्रमाणे काय होतं, तर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मग संविधानातील 1956च्या दुरुस्तीप्रमाणे कलम 371(2) चा समावेश संविधानात करण्यात आला आणि त्याप्रमाणे विकास कार्यासाठी समन्याय निधी, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणासाठी पुरेसा निधी
त्या त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य शासनाच्या सेवेत नोकऱ्यांच्या संधी आणि महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक एक अधिवेशन नागपूर येथे घेणे इत्यादींच्या नागपूर कराराद्वारे हमी देण्यात आली. मराठी भाषिकांचा मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी संघर्ष सुरू झाला होता. मुंबईत कामगार मैदानावर मोठी सभा झाली. त्यावेळी शंकरराव देव म्हणाले, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू. जनतेच्या भावनांना आणि मागण्यांना जनआंदोलनाचे स्वरूप येऊ लागले. त्यात महिलाही उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागल्या. सुमतीबाई गोरे, इस्मत चुगताई, दुर्गा भागवत, तारा रेड्डी, चारुशिला गुप्ते, कमलाताई मोरे, सुलताना जोहारी अशा अनेक महिलांनी आंदोलनात भाग घेतला. म्हणजे मुंबई ही महाराष्ट्रातच राहावी अशी सर्वांची इच्छा होती. मराठी भाषिकांचा मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी संघर्ष सुरू झाला होता. म्हणजे महाराष्ट्र निर्माण व्हावा पण तो मुंबई महाराष्ट्रातच हवी आहे यासाठी संघर्ष सुरू झाला होता. मुंबईत कामगार मैदानावरती काय झालं, मोठी सभा झाली. त्यावेळी शंकरराव देव काय म्हणाले बघा, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होऊ द्यायची नाही असं शंकरराव देव म्हणाले होते. जनतेच्या भावनांना आणि मागण्यांना जनआंदोलनाचे स्वरूप आले. त्यात महिलाही उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागल्या. तर महिला कोण कोण होत्या त्यावेळी? सुमतीबाई गोरे, इस्मत चुगताई, दुर्गा भागवत, तारा रेड्डी, चारुशिला गुप्ते, कमलाताई मोरे, सुलताना जोहारी अशा अनेक महिलांनी या आंदोलनात भाग घेतला होता. 7 नोव्हेंबर 1955 रोजी कामगारांची सभा झाली. यात विविध कामगार संस्था, कम्युनिस्ट, प्रजा समाजवादी, समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष, जनसंघ असे अनेक राजकीय पक्ष सामील झाले. अध्यक्षस्थानी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे होते. आणि या अधिवेशनात SM जोशी यांनी ठराव मांडला की मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा. 7 नोव्हेंबर 1955 रोजी कामगारांची एक सभा झाली आणि यात विविध कामगार संस्था होत्या. त्याच्यामध्ये कम्युनिस्ट, प्रजा समाजवादी होती, फक्त समाजवादी होती, शेतकरी कामगार पक्ष, जनसंघ असे अनेक राजकीय पक्षही सामील झाले होते. आणि त्यावेळी त्याचे अध्यक्ष होते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. आणि या अधिवेशनात SM जोशी यांनी असा ठराव मांडला की मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा. म्हणजे मुंबईही महाराष्ट्रात हवी, विदर्भही महाराष्ट्र, असा महाराष्ट्र जो आहे असा घडावा असे SM जोशी यांनी ठराव मांडला. आता प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात पाहूया. मराठी भाषिक जनतेतील असंतोष वाढत चालला होता. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोठा मोर्चा निघाला. यावेळी मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री होते. शासनाने बंदी आदेश पुकारला. पोलिसांनी मोर्चावर लाठीमार, अश्रुधुरांचा वापर केला. त्याच दिवशी सायंकाळी कामगार मैदानावर सुमारे 50,000 लोकांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. कॉम्रेड डांगे यांनी मार्गदर्शन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा लढा अधिक गतिमान करण्यासाठी 21 नोव्हेंबर 1955 रोजी 1 दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतला गेला. प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात पहा. आपले जे मराठी भाषिक लोक होते त्यांच्या त्या जनतेत काय असंतोष वाढत चालला होता. कारण त्यांना मुंबईसह महाराष्ट्र घडावा अशी सगळ्यांची इच्छा होती. मग त्यावेळी सेनापती बापट हे नेतृत्व करत होते. त्यावेळी मग त्यांनी काय केलं, सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवरती मोठा मोर्चा निघाला. मग त्यावेळी मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री होते. शासनाने काय केलं, बंदी आदेश पुकारला. पोलिसांनी मोर्चांवरती लाठीमार केला, अश्रुधुरांचा वापर केला आणि त्याच दिवशी सायंकाळी कामगार मैदानावरती सुमारे 50,000 लोकांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. आणि त्यावेळी कॉम्रेड डांगे यांनी काय केले, मार्गदर्शन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा लढा अधिक गतिमान करण्यासाठी 21 नोव्हेंबर 1955 रोजी ते 1 दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतला गेला. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना. मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न बिकट होत गेला. राज्यभर असंतोष धुमसत होता. 6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा झाली. यात समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली आणि त्यानुसार
अध्यक्षपदी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, उपाध्यक्ष डॉक्टर रा नरवणे, तर सचिवपदी एस.एम. जोशी यांची निवड झाली. समितीची स्थापना करण्यात माडखोलकर, आचार्य प्रके आत्रे, मधु दंडवते, प्रबोधनकार केशव ठाकरे, यकृ सोहनी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याबरोबरच सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले. आंदोलन महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले. ज्यावेळी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे जेव्हा स्पष्ट झाले त्यावेळी काय झालं, प्रचंड जन आंदोलन उभे राहिले. या चळवळीत राज्य शासनाने केलेल्या गोळीबारात 106 जण हुतात्मा झाले आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौताम्य पत्करलेल्या या 106 सुपुत्रांचे हुतात्मा स्मारक मुंबईत फ्लोरा फाउंटनजवळ उभारले. बघा, आपण पाहूया. आपला जो हा प्रश्न होता, मुंबई महाराष्ट्रात हवी आहे, त्यासाठी किती काय काय केलं लोकांनी. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना. जे मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न होता, या प्रश्न कसा बिकट होत चालला होता. राज्यभर काय झालेलं, असंतोष धुमसत होता. 6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा झाली आणि यात समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली. त्यानुसार अध्यक्षपदी होते डॉक्टर श्रीपाद अमृत डांगे आणि उपाध्यक्षपदी होते डॉक्टर रा नरवणे, तर सचिवपदी होते एस.एम. जोशी यांची निवड झाली. आता समितीची स्थापना करण्यात माडखोलकर, आचार्य प्रके आत्रे, मधु दंडवते आणि प्रबोधनकार केशव ठाकरे, यकृ सोहनी यांनी काय केलं, महत्त्वाची भूमिका बजावली. याबरोबरच सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले. आंदोलन महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले. आपल्याला इथे एस.एम. जोशी आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा फोटो दाखवलेला आहे. ज्यावेळी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे स्पष्ट झाले त्यावेळी काय झालं, प्रचंड जन आंदोलन उभे राहिले आणि या चळवळीत राज्य शासनाने केलेल्या गोळीबारात 106 जण हुतात्मा झाले आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौताम्य पत्करलेल्या या 106 सुपुत्रांचे हुतात्मा स्मारक मुंबईत फ्लोरा फाउंटनजवळ उभारले गेले. 1 नोव्हेंबर 1956 द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले आणि त्यानंतर 1957 साली लोकसभा, विधानसभा, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्यात संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठे यश मिळाले. या निकालावरून मतदार द्विभाषिकांविरुद्ध आणि संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आहेत हे स्पष्ट झाले. 106 जणांनी हुतात्म्य पत्करले मुंबई महाराष्ट्रात सामील व्हावी यासाठी. त्यानंतर त्यांचे मुंबई महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर त्यांचे मुंबईत फ्लोरा फाउंटनजवळ त्यांची हुतात्म्य स्मारके उभारण्यात आली. 1 नोव्हेंबर 1956 द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. त्यानंतर 1957 साली लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यात संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठे यशही मिळाले. या निकालावरून मतदार द्विभाषिकांविरुद्ध आणि संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आहेत हे स्पष्ट झाले. माहित आहे का तुम्हाला? मध्ये पाहूया आपण मराठी वृत्तपत्रांची आणि शाहिरांची कामगिरी. या आंदोलनात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती. प्रबोधन, केसरी, सकाळ, नवाकाळ, नवयुग, प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम केले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रेंच्या मराठा या वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने व्यंगचित्र काढून जन आंदोलन व्यापक बनवले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द. ना. गवाणकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 30 नोव्हेंबर 1957 रोजी होणार होते. यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढला. एस.एम. जोशी, ना. ग. गोरे, जयंतराव टिळक, प्र. के. अत्रे, उद्धवराव पाटील इत्यादी नेते उपस्थित होते.
समितीने पसरणे घाट आणि पोलादपूर जवळ तीव्र निदर्शने केली. मराठी भाषिकांच्या भावनांची आणि एकूण परिस्थितीची जाणीव पंडित नेहरूंना करून देण्यात समिती यशस्वी झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलनामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र निर्मितीस अनुकूल झाले आणि या प्रसंगी काँग्रेसच्या अध्यक्षा इंदिरा गांधी यांनी आपले वजन संयुक्त महाराष्ट्राच्या पारड्यात टाकले. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन भाषिक प्रांतांच्या रचनेस केंद्र सरकारने अनुमती दिली. एप्रिल 1960 मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला आणि या कायद्यानुसार 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली. 1 मे 1960 रोजी पहाटे राजभवनात झालेल्या विशेष समारंभात पंडित नेहरूंनी कामगार दिनाला महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 30 नोव्हेंबर 1957 रोजी होणार होते. यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढला. S.M. जोशी, ना. ग. गोरे, जयंतराव टिळक, प्र. के. अत्रे, उद्धवराव पाटील इत्यादी नेते उपस्थित होते. समितीने पसरणे घाट आणि पोलादपूर जवळील तीव्र निदर्शने केली. मराठी भाषिकांच्या भावनांची आणि एकूण परिस्थितीची जाणीव पंडित नेहरूंना करून देण्यात समिती यशस्वी झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलनामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र निर्मितीस अनुकूल झाले. या प्रसंगी काय झालं, काँग्रेसच्या अध्यक्षा इंदिरा गांधी यांनी आपले वजन संयुक्त महाराष्ट्राच्या पारड्यात टाकले आणि महाराष्ट्र आणि गुजरात या दोन भाषिक प्रांतांच्या रचनेस केंद्र सरकारने अनुमती दिली. एप्रिल 1960 मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला. या कायद्यानुसार 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली. 1 मे 1960 रोजी पहाटे राजभवनात झालेल्या विशेष समारंभात पंडित नेहरूंनी कामगार दिनाला महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा केली आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली. तर आपल्या महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली आपण या पाठामध्ये पाहिलं आहे. त्यासाठी 106 जणांनी हौताम्य पत्करलं हेही आपण पाहिलं आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्राची निर्मिती झाली. इथे आपला पाठ संपलेला आहे. धन्यवाद.